सकाळी अचानक रुपाली चाकणकर नाशिकमध्ये एसआयटी समोर हजर झाल्या. वकिलांसोबत आल्या, माध्यमांसमोर शांतपणे बोलल्या. मी तपासाला संपूर्ण सहकार्य करेन असं म्हणाल्या. पण त्यांच्या त्या एका वाक्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले प्रश्न खूप मोठे आहेत. कारण जनता आता एवढी भोळी राहिलेली नाहीये की फक्त चौकशी सुरू झाली आणि म्हणून सत्य बाहेर येईल असं मानेल. लोकांना आता राजकारणातला पॅटर्न समजायला लागलाय. जेव्हा एखादं प्रकरण खूप तापतं, सोशल मीडियावर संताप वाढतो, विरोधक सरकारला घेरायला लागतात आणि लोकांमध्ये राग उसळतो, तेव्हा सिस्टीम एक प्याद पुढे करते. एक राजीनामा घेतला जातो, एक एसआयटी बसवली जाते, एक चौकशी सुरू होते आणि मग नरेटिव्ह सेट केला जातो की कारवाई सुरू आहे. पण महाराष्ट्रात आता लोक ऍक्शन पेक्षा टार्गेट बघतात. कारवाई कुणावर होते आणि कोणाला वाचवलं जातं हे लोक जास्त लक्षात ठेवतात. आणि म्हणूनच रुपाली चाकणकरांच्या चौकशीसोबत एक मोठा प्रश्न समोर आलाय. चाकणकर अडकल्या, पण बाकी मोठे चेहरे अजूनही सेफ आहेत का? कारण अशोक खरात सोबत फोटो फक्त चाकणकरांचे नाहीत. भाजपचे दिग्गज नेते, शिंदे शिवसेनेचे नेते, दोन्ही राष्ट्रवादीचे चेहरे, सगळ्यांचे फोटो आता सोशल मीडियावर फिरतायत. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनिका संस्थांमध्ये पूजा करताना दिसतात. राधाकृष्ण विखे पाटील दिसतात, जयंत पाटील दिसतात, निलेश लंके कार्यक्रमात दिसतात, सुनील तटकरे लग्नात उपस्थित असतात. आणि म्हणूनच हा प्रश्न आणखी गडद होतो. जर संबंधाच्या आधारावर नैतिकता लागू होत असेल तर ती फक्त रुपाली चाकणकरांनाच का लागू होते? बाकीच्यांचं काय? खरं तर अशोक खरात हा फक्त एखादा गावोगाव फिरणारा बाबा नव्हता. तो एक नेटवर्क होता. राजकीय नेटवर्क, आर्थिक नेटवर्क, प्रभावाचं नेटवर्क. स्वतःला कॅप्टन बनवणारा हा माणूस सिन्नर सारख्या भागातून थेट मंत्रालयाच्या दारापर्यंत कसा पोहोचला? इतक्या मोठ्या नेत्यापर्यंत त्याची ऍक्सेस कशी झाली? आणि मग अचानक त्याच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह क्लिप्स सापडतात. इथूनच या प्रकरणाने राजकीय स्फोटक वळण घेतलं. कारण महाराष्ट्रात जनता आता फोटो आणि वास्तव यातला फरक समजते. एखाद्या कार्यक्रमात भेटणं वेगळं, पण रिपीटेड प्रॉक्सिमिटी वेगळी गोष्ट असते. आणि म्हणूनच आता चर्चा फक्त गुन्ह्याची राहिलेली नाहीये, चर्चा सुरू झालीये कनेक्शनची. याच कारणामुळे विरोधक आता सरकारला सरळ लक्ष करतायत.